नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपण मंथनच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। आज आपण इयत्ता तिसरीसाठी भागाकारावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची हे समजून घेणार आहोत। गुणाकार आणि बेरीज वजाबाकीची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। याच्या अगोदर सुद्धा इयत्ता तिसरी मंथनचे बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज इयत्ता तिसरीसाठी आपण भागाकारावर आधारित उदाहरणं सोडवणार आहोत। तर आता पहा, भागाकार म्हणजे काय। आता गुणाकार म्हणजे आपण बेरजेच्या स्वरूपात असतो गुणाकार, आणि भागाकार म्हणजे काय, गट पाडणे किंवा भाग करणे, तेवढे समान भाग करणे। आता इथे जे मार्गदर्शक मध्ये जे उदाहरण समजून दिले ते पाहूया। 16/5 हे आहे भागिलेचं चिन्ह, भागिले म्हणजे भागाकार, मग ते या पद्धतीने लिहितात। आता 16/5 मग याला म्हणायचं भाजक, याला म्हणायचं भाज्य। आता 16ला 5ने भागायचं, मग 5च्या पाढा 16 येईपर्यंत म्हणायचा। 5 त्रिक 15, 5 चोक 20 येते। 16 तर नाही येत, मग 16 पेक्षा लहान संख्या घ्यायची। 5 त्रिक 15 म्हणजे त्रिक आले म्हणजे 3, ते वरती लिहायचं 15, इथे लिहायचं, वजाबाकी करायची। 16 मधून 15 गेले, बाकी उरली 1। तर या पद्धतीने याला आलेले जो उत्तर आहे त्याला भागाकार म्हणायचं, आणि उरलेली जी संख्या आहे तिला काय म्हणायचं, बाकी म्हणायचं आहे। तुम्हाला 1 ते 10 पर्यंत पाढे, भागाकार, गुणाकार येण्यासाठी हे आलेच पाहिजे, त्याच्यामुळे पाढे पाठ असणं खूप महत्वाचं आहे। पाढे पाठ नसतील तर तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येणार नाही। तर पहा, सोपं असतं। 5चा पाढा 16 येईपर्यंत म्हणायचं। जर 5च्या पाढ्यामध्ये 16 नसतील तर मग 16 पेक्षा लहान संख्या घ्यायची आहे, आणि मग ती खाली लिहून वजाबाकी करायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचे की ज्याने आपण भागतो किंवा ज्याचा पाढा म्हणतो त्याला भाजक म्हणायचं, जे उत्तर आलेलं आहे त्याला भागाकार म्हणायचं, आणि ज्याला आपण भागतो त्याला भाज्य म्हणायचं, आणि उरलेली जी बाकी आहे त्याला काय म्हणायचं, बाकी। तर आता बाकीचे जे काही याच्यामधले बारकावे आहेत ते आपण उदाहरणं सोडवता समजून घेऊयात। आता सुरुवातीला सोपी उदाहरणं आहेत पहा। 50/5 आता मी हे तुम्हाला एक सोडून दाखवते, कारण इयत्ता तिसरीसाठी भागाकार नवीन आहे। इयत्ता दुसरीमध्ये भागाकाराची उदाहरणं नसतात, गुणाकाराची ओळख असते, आणि इयत्ता तिसरीला मात्र भागाकार करावा लागतो। तर आपण सुरुवातीला सोपे भागाकार करून घेऊयात। आता पहा, पहिले उदाहरण आहे 50/5। मी हे तुम्हाला सोडून दाखवते पहा। असं करून घ्या, 50/5, ज्याचा पाढा म्हणायचे ते इथे ठेवायचं, आणि याला काय म्हणतो आपण, भाजक, आणि याला काय म्हणतो, भाज्य। आता 5चा पाढा 50 येईपर्यंत म्हणायचा। आपल्याला 5चा पाढा 5 असतो, सोपा आहे। 5 10 50, मग इथे 10 लिहा आणि इथे 50 लिहा। 5 10 50, मग 50 मधून 50 गेले, बाकी किती उरली, 0, म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 10। किंवा हेच आपण या पद्धतीने पण करू शकतो। समजा इथे 50 लिहिले आणि इथे 5 लिहिले, तर 5 एक्के 5 असं करू शकतो, आणि हा जो 0 आहे तो उत्तरावर डायरेक्ट सुद्धा आपण ठेवू शकतो। तो दोन्ही पद्धतीने केलं तरीही चालतं। आपला भागाकार किती आलाय, 10 आलाय, आपली बाकी किती उरली, 0। तर हा आहे भाजक, हा आहे भाज्य, भागाकार आणि बाकी। मग आता आपल्याला काय विचारले, उत्तर विचारले, तर 50/5 किती, तर 10। पर्याय क्रमांक 1 यायचं आहे आपलं उत्तर। तर 1 नंबरच्या पर्यायाचा जो गोल आहे तो तुम्ही तिथे व्यवस्थित रंगवायचा आहे। आता पहा, 345/3 बरोबर किती। आता पहा, 345ला भागायचे, मग 3चा पाढा सुरुवातीला 3 येईपर्यंत म्हणा। 3 एक्के 3, एक्के म्हटलं की 1 वर लिहा, 3 एक्के 3, वजा चिन्ह द्या, यांची वजाबाकी करा, उरले 0, वरून घ्यायचे 4। या पद्धतीने एक अंक घ्यायचा खाली। 4 घेतले, 3चा पाढा 4 पर्यंत म्हणा। आता 3च्या पाढ्यामध्ये 4 आहेत का, नाही, मग 4 पेक्षा छोटा अंक आला पाहिजे, मग 3 एक्के 3 आपण घेऊ शकतो। पुन्हा 3 एक्के 3, वजाबाकी करूया, 4 मधून 3 गेले, उरला 1, आता उरलंय किती, 5 उरलाय, मग तो 5 खाली घ्या। आता 3चा पाढा आपल्याला 15 पर्यंत म्हणायचं, 3 5 15, मग वर 5 लिहा, इथे 15,
बाकी उरली 0. 15तून 15 गेले 0, म्हणजे आपलं उत्तर किती आले 115. आणि या दोन्हींचा जेव्हा गुणाकार करतो तेव्हा आपल्याला ही संख्या मिळते. या दोन्हींचा गुणाकार करून त्याच्यात बाकी मिळवली की ही संख्या म्हणजेच आपलं भाज्य मिळतं. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला पहिला अंक घ्यायचा. जर या इथे 2 असतं तर मग आपण 2 अंक घेतले असते. आता ते कशा पद्धतीने मी पुढं उदाहरण आल्यावर तुम्हाला समजून देते. 3 एके 3, मग 3 मधून 3 गेले 0, वरून 4 घेतला, मग 3चा पाढा 4 येईपर्यंत किंवा कमी संख्येपर्यंत म्हटला. 3 एके 3, 4तून 3 गेले उरला 1, मग वरून 5 घेतला, 1वर 5 किती झाले 15, मग 3चा पाढा 15 पर्यंत म्हणायचा. 3 5 15, 15तून 15 गेले 0, बाकी उरली 0. आणि आपलं उत्तर किती आलं आहे, आपला भागाकार किती आलेला आहे 115. तर कुठे आहे पहा 115, पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. तर याच्या पुढे दिलेलं पर्याय क्रमांक 2चं जे गोल आहे ते तुम्ही व्यवस्थित रंगवायचं आहे. आता पुढे पहा 918 भागिले 6 बरोबर किती. 918 भागिले 6 इथे लिहून घेते मी. पहा 918 भागिले 6. आता 6चा पाढा आपल्याला 9 पर्यंत म्हणायचं. 6 एके 6, 6 दुने 12 होतात. मग 12 घ्यायचे का नाही, कारण 9 पेक्षा 12 मोठे आहेत. मग त्याच्यापेक्षा अलीकडचा किंवा अगोदरचा अंक घ्यायचा. 6 एके 6 यांची वजाबाकी करा. 9 मधून 6 गेले किती उरतात 3, 6 आणि 3 9. मग आता वरून काय घ्यायचा 1 घ्यायचा. 3वर 1 किती झाले 31. आता 6चा पाढा 31 पर्यंत म्हणा. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 6 36. 36 घेतलं तर मोठं होईल म्हणून काय घ्यायचं आपण 6 पंचे 30. वजाबाकी करा. 1तून 0 गेला 1, 3तून 3 गेले 0. आता वरून घेतला हा उरलेला 8. आता हे बाण मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी करत आहे. तुम्ही सुद्धा सुरुवातीला शिकत असताल तर याच पद्धतीने करा, म्हणजे आपला अंक घेताना चुकत नाही. किती झाले 18. आता 6चा पाढा 18 पर्यंत म्हणा. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 म्हणून वर 3 लिहिलं. 18तून 18 गेले 0. किती आला आपला भागाकार 153. कुठे आहे पहा 153. पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. इथे दिले पहा 4 नंबरला पर्याय क्रमांक 4 153. पुढचं पाहूया 808 भागिले 8 बरोबर किती. आता जेव्हा 0 येतो तेव्हा काय करायचं हे मी समजून सांगते. पहा 808 भागिले 8 बरोबर किती. आता 8चा पाढा 8 पर्यंत म्हणायचा. सोपं आहे. 8 एके 8, 8 मधून 8 गेला 0. आता वरती इथे 0 आहे तो 0 खाली द्या आणि 0चा भाग द्या पुन्हा. इथे जेव्हा असा 0 येतो तो सोडून नाही द्यायचा. त्याच्याच पुढचा 8 लगेच नाही घ्यायचा. 0 आलं तर आपण इथे 0चा भाग द्यायचा आहे, किंवा हा 0 जो आहे तो इथे डायरेक्ट देऊन टाकला तरीही चालतो. आता वरून किती घ्यायचेत आपल्याला 8. मग 8चा पाढा पुन्हा 8 पर्यंत. 8 एके 8, 8 मधून 8 गेले 0. किती आलं आपलं उत्तर 101. आणि 101 आणि 8 यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. बाकी त्याच्यामध्ये मिळवावी लागते, पण इथे तर बाकी किती आली 0. आपण हा गुणाकार येतो का पाहू. पहा 101 गुणिले 8 करा. 8 एके 8, 8 0 0, कारण कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0च येतं. आणि 8 एके 8 आलं की नाही 808. म्हणजे या दोन्हींचा गुणाकार केला तर आपल्याला ही संख्या मिळते. पण एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा मध्ये असा 0 येईल तेव्हा मध्ये उत्तराच्या तिथे सुद्धा 0 डायरेक्ट द्या, किंवा मग इथे 0 0 घेऊन वर एक 0 द्या, म्हणजे 0चा भाग म्हणतात याला. नंतर मग हा 8 जो आहे तो खाली घ्यायचा आहे. आपलं उत्तर आहे 101. किती आहे पर्याय पहा. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. यानंतर आता पहा 54 भागिले 7 या भागाकारामध्ये बाकी किती. 54 भागिले 7. आता आपण हे तोंडी सुद्धा करू शकतो, पण समजण्यासाठी मी इथे लिहून दाखवते. 54 भागिले 7. 7चा पाढा कितीपर्यंत म्हणायचा आहे 54 येईपर्यंत म्हणायचं आहे. कारण 7चा पाढा 5 पर्यंत म्हणू शकतो का आपण नाही. 5 छोटे आहे, मग आपल्याला इथे दोन्ही संख्या घ्याव्या लागतील. तर पहा 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 5 35, 7 सकून 42, 7 7 49, 7 8 56. मग 56 मोठे होतात. 7 8 56. मग आपल्याला 7 7 घ्यावं लागेल, म्हणून 7 7 49. 54 मधून
49 गेले. मग 49च्या पुढे मोजा. 50, 51, 52, 53, 54. किती उरले? 5. आपल्याला प्रश्न काय विचारले की या भागाकारामध्ये बाकी किती उरेल? तर आपली बाकी किती उरले? 5 बाकी उरली आहे. आता या दोन्हींचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवली की आपल्याला ही संख्या म्हणजे जे आपलं भाज्य आहे ते मिळतं. कसं पहा? 7 7 49. 49 मध्ये 5 मिळवले की झाले 54. बाकी किती आली आपली? 5. तर कुठे आहे पहा? बाकी 5 येईल. पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. 152 भागिले 1 किती? आता कोणत्याही संख्येला जेव्हा आपण 1 ने भागतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते. कसं पहा? इथे करून दाखवते मी. 152 भागिले 1. आता एकाचा पाढा 1 पर्यंत म्हणायचं. 1 1 के 1 वरून 5 घ्यायचे. पहा 5 घेतले. एकाचा पाढा 5 पर्यंत म्हणा. 1 5 5. 1चा पाढा कसा? 1 2 3 4 5 हाच आहे 1चा पाढा. 2 घ्या खाली. 1 2 2 म्हणजे उत्तर तेच आलं. कोणत्याही संख्येला 1 ने भागलं तर उत्तर तीच संख्या येते. पुढचं उदाहरण पहा. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या भागिले 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता आपल्याला इथे कोणती संख्या दिलेली नाहीये, शब्दामध्ये दिलेलं आहे. तर आता याच्यासाठी तुम्हाला 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे ते सांगता आलं पाहिजे. तर सर्वात मोठी 1 अंकी संख्या कोणती आहे? 9. मग 2 अंकी 99 आणि 3 अंकी म्हटलं की 999 म्हणजे 9 पुढे पुढे वाढवत जायचं आहे. तर आपल्याला काय विचारलं? 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या ती आहे 999 भागिले 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 1. किती आले पहा? 9 1 9. 0 घ्या. वरून 9 घ्या. पुन्हा 9 1 9. नावातून 9 गेले 0. पुन्हा वरून एक 9 घ्या. 9 1 9. बाकी उरली 0. किती आलं उत्तर? 111. कुठे आहे पहा? 111. पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. तर असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा गडबडून न जाता आपल्याला संख्या माहित असल्या पाहिजे. 1 अंकी मोठी संख्या कोणती, 2 अंकी कोणती, 3 अंकी कोणती, यानंतर 1 अंकी लहान संख्या कोणती किंवा 2 अंकी लहान संख्या कोणती हे आपल्याला माहित असलं पाहिजे. 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 10 आहे. 10 पासून 2 अंक सुरू होतात म्हणून 2 अंकी लहान संख्या 10. 1 अंकी लहान संख्या 9. मग आपल्याला 5 अंकी मोठी 1 अंकी मोठी संख्या 9. जर आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली तर 5 वेळा 9. 4 अंकी विचारली तर 4 वेळा 9. आता पहा. 789 भागिले 10 या उदाहरणात भागाकार व बाकी अनुक्रमे किती उरते? अनुक्रमे म्हणजे हा जो क्रम दिलेला आहे याच क्रमाने, म्हणजे पहिल्यांदा भागाकार आणि नंतर बाकी. आता हा भागाकार आपण प्रत्यक्ष करून पाहूयात. पहा. 789 भागिले 10. आता एक संख्या जर घेतली तर 10 पेक्षा 7 लहान आहे. 10चा पाढा आपण 7 पर्यंत म्हणू शकू का? नाही. मग सुरुवातीला आपण 2 अंक सलग घेऊ शकतो. मात्र सुरुवातीला 1 घेतला आणि नंतर 2 घ्यायचे असेल तर मध्ये 0 द्यावा लागतो. तर त्या प्रकारचं उदाहरण आल्यावर मी ते तुम्हाला समजून देते. 10चा पाढा 78 पर्यंत म्हणायचा. 10 7 70. 10 8 80 होतात. 78 पेक्षा जास्त म्हणून आपण काय लिहिणार? 10 7 70. मग 78 मधून 70 गेले, उरले 8. आता हे उरलेले 9 वरून घ्या. 10चा पाढा 89 पर्यंत म्हणा. 10 8 80. 10 9 90. 90 मोठे होईल म्हणून 10 8 80. मग 89 मधून 80 गेले किंवा 9 मधून 0 गेले 9. 8तून 8 गेले 0. म्हणजे बाकी किती उरली आहे? 9. आपल्याला प्रश्न काय विचारला? भागाकार व बाकी अनुक्रमे किती? मग अनुक्रमे म्हणजे सुरुवातीला भागाकार नंतर बाकी. भागाकार आहे 78 आणि बाकी किती आहे? 9. तर 78 9 कुठे लिहिले पहा? 78 9 इथे लिहिलेलं आहे पहा. 78 9. पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. यानंतर पहा आता 46 स्टार भागिले 7च्या सोबत भागाकारात 7 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता एखाद्या संख्येला 7 ने केव्हा भाग जातो याच्यासाठी तुम्हाला 7ची कसोटी माहीत असणं आवश्यक आहे. तर कसोटी समजून देण्याच्या आधी आपण इथे एक एक अंक घेऊन पाहूया. अंक घेऊन कसं करायचं हे मी सुरुवातीला सांगते, नंतर मग 7ची कसोटी काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. पहा. पहिला पर्याय आहे 9. तर आपण स्टारच्या जागी इथे 9 हा अंक लिहून घेतलाय आणि आपल्याला काय सांगितलंय की 7 ने निशेष भाग गेला पाहिजे. निशेष म्हणजे बाकी
काहीही उरली नाही पाहिजे, बाकी शून्य उरली पाहिजे. तर आपण पाहूया 7चा पाढा 46 पर्यंत म्हणा. 7 5 35, 7 सकून 42, 7 7 49. 49 मोठे होईल म्हणून 7 5 35, 7 सकून 42, 7 सक 42. 42 हा 6तून 2 गेले किती उरले 4, वरून घेतला 9. 7 7 49. पहिलाच पर्याय चेक करताना आपल्याला काय सापडलेलं आहे, उत्तर सापडलेलं आहे. तर हे भाग पटापट येण्यासाठी आपले पाढे पाठ असणं महत्वाचं आहे. काय केलं पहा, आपण सुरुवातीला 46 घेतले, मग 7चा पाढा 6 पर्यंत म्हटला. 7 सक 42. 46 मधून 42 गेले, उरले 4. मग वरून 9 घेतला, झाले 49. आणि 7च्या पाढ्यामध्ये 49 आहेत. 7 7 49. म्हणजे पहिलाच जो पर्याय आहे तो आपण पडताळताना आपलं उत्तर आलेलं आहे की स्टारच्या जागी कोणता अंक पाहिजे, 9 हा अंक पाहिजे. तर आता 7ची कसोटी काय आहे पहा. आपण जो पहिला अंक घेतला होता त्याच्यातून मी समजून सांगते. आपण स्टारच्या जागी इथे 9 घेतलं होतं. तर 7ची कसोटी अशी आहे की एकक स्थानचा जो अंक आहे त्याला 2 ने गुणायचं. म्हणजे हा एकक स्थानचा अंक 9, त्याला 2 ने गुणायचं. 9 दुने किती होतात, 9 दुने 18. आणि आलेली जी संख्या आहे ती उरलेल्या ह्याच्यातून वजा करायची, उरलेल्या संख्येतून. आता पहा 46 मधून आपण 18 कमी करूया. इथे 3 उरतील, इथे 16 होतील. 8 दुने 16 म्हणजे इथे 8 आणि 3तून 1 गेला 2. हे जे आलेलं उत्तर आहे हे जर 7च्या पटीत असेल तर, किंवा 7 असेल किंवा 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला 7 ने भाग जातो. आता पहा 7 चोक 28 7च्या पटीत आहे, म्हणजे याला 7 ने भाग जाणार आहे. आता अजून एक समजावून देते. आता आपण इथे हे गणित सोडवली नाहीत कारण पहिल्याच पर्यायात आपल्याला उत्तर सापडलं. तर हे 7च्या कसोटीत बसतंय का पाहू. 8ला 2 ने गुणा, एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणा, 8 दुने 16. आलेले जे उत्तर आहे ते उरलेल्या या डावीकडील संख्येतून कमी करा. पहा 46 वजा 16 करा. 6तून 6 गेले 0, 4तून 1 गेल्या 3. 30 7च्या पटीत नाहीये, म्हणजे याला 7 ने भाग जाणार नाही. कसोटी लक्षात ठेवायला सुद्धा सोपी आहे. आता पहा 7ला 2 ने गुणा, 7 दुने किती आले 14. उरले किती 46. 46 मधून 14 वजा करा. 6तून 4 गेले 2, 4तून 1 गेला 3. 32 सुद्धा 7च्या पाढ्यामध्ये नाही, म्हणजे याला सुद्धा 7 ने भाग जाणार नाही. आता हे पाहूया. याला 2 ने गुणा, एकक स्थानच्या अंकाला 6 दुने 12. आलेले 12 हे 46 म्हणजे उरलेल्या अंकातून वजा करा. लक्षात ठेवायला 7ची कसोटी तशी अवघड आहे. प्रत्येक वेळेला भाग देत बसण्यापेक्षा हा जर तुम्ही सराव केला तर मग तुम्हाला उत्तर पटकन सापडणार आहे. आणि नाही हे जमलं तर मग सरळ एक एक पर्याय ठेवून आपला भाग देऊन पाहायचा. 6तून 2 गेले 4 आणि 4तून 1 गेला 3. 34 7च्या पटीत नाही, म्हणजे याला सुद्धा 7 ने भाग जाणार नाही. तर ह्या ज्या विभाज्यतेच्या कसोट्या आहे, आता 3ची कसोटी बऱ्याच वेळा आता 3रीला विचारली जाते. 2ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असेल त्यांना 2 ने भाग जातो. यानंतर 3ची कसोटी काय आहे, जर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. 5ची कसोटी काय आहे, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. आणि 7ची कसोटी जी मी आता सांगितली की एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणा, आलेले जे उत्तर आहे ते उरलेल्या संख्येतून वजा करा. जर येणारं उत्तर किंवा येणारी वजाबाकी 7च्या पटीत असेल किंवा 0 असेल तर त्या संख्येला 7 ने भाग जातो. तर जसंही जमेल लक्षात ठेवली कसोटी आणि या पद्धतीने केलं तरीही चालेल, किंवा मग एक एक पर्याय या पद्धतीने घेऊन भाग देऊन जरी तुम्ही हे सोडवलं तरीही चालणार आहे. पुढचं उदाहरण पहा. एका करंडीमध्ये 5 आंबे आहेत. याप्रमाणे 535 आंबे भरण्यासाठी किती करंड्या लागतील. आपण अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करतो. एकावरून अनेकाची किंमत काढताना आपल्याला गुणाकार करावा लागतो. इथं अनेक म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढायची. तर पहा 535 आंबे आहेत आणि एका करंडीत जर 5 आंबे भरायचे तर मग किती करंड्या लागतील, तर 535 भागिले 5 करायचं. पहा करून बघूया भागाकार. 535 भागिले 5. आता पहा 5 1 5, 5तून 5 गेला 0.
आता आला 3. मगाशी मी जे सांगत होते उदाहरण ते आता आलेलं आहे. आता 3 आलाय, मग आपण 3 खाली घेतला तर 5च्या पाढ्यामध्ये 3 नाहीये, 3 5 पेक्षा लहान आहे. मग आपल्याला अजून एक अंक घ्यावा लागेल, हा 5 सुद्धा घ्यावा लागेल. पण सुरुवातीला जसे आपण 2 अंक एकदम घेऊ शकतो तसे नंतर मात्र घेऊ शकत नाही. तर हा 5 खाली घेण्याच्या आधी आपल्याला उत्तरामध्ये एक 0 द्यावा लागतो किंवा शून्याचा भाग तिथे द्यावा लागतो. इथे 0 लिहिल्यानंतरच आपण 5 खाली घेऊ शकतो. आता पहा, 5 7 35, 35 मधून 35 गेले 0. किती आलं आपलं उत्तर? 107. म्हणजे 5 एका करंडीत 5 आंबे याप्रमाणे 535 आंबे भरायचे असतील तर आपल्याला 107 करंड्या लागतील. मी पुन्हा एकदा समजावून देते. सुरुवातीला आपण काय केलं? 5 एके 5 केलं. आता 3ला भागायचे, पण 5 पेक्षा 3 छोटा आहे म्हणून आपल्याला हा सुद्धा अंक घ्यायचा आहे, 5 सुद्धा, म्हणजे पुढचा अंक पण घ्यायचा आहे. पण तो डायरेक्ट न घेता हे 3 खाली घेतल्यानंतर वरती उत्तरात 0 द्यायचा आणि नंतरच तो 5 इथे खाली घ्यायचा आहे. नाही तर तुम्ही डायरेक्ट 5 घेतला आणि 5 7 35 तर 17 जर केलं तर मग आपलं उत्तर चुकणार आहे. कारण 17 गुणिले 5 केले तर 17 5 85. मग हे आपलं इथे आहे का तो अंक? नाहीये. म्हणजे या दोन्हींचा गुणाकार केल्यावर आपल्याला हा जो आपला भाजक आहे तो मिळाला पाहिजे. तर लक्षात ठेवा, सुरुवातीला 1 अंक घेतलाय, नंतरचा अंक छोटा असेल आणि आपल्याला 2 अंक घ्यायचे असतील तर वरती उत्तरामध्ये काय लिहावं लागतो? 0 लिहावा लागतो. तर किती करंड्या लागतील? 107. कुठे आहे 107? पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. आता पुढचं उदाहरण पहा. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिले बाकी अधिक भागाकार. तर हे चुकीचं आहे. भाज्य बरोबर काय? भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. बाकी आपल्याला मिळवावी लागते, म्हणजे हे चुकीचं आहे. कोणत्याही संख्येला 1ने भागल्यावर भागाकार 0 येतो, हे सुद्धा चुकीचं आहे. कोणत्याही संख्येला 1ने भागलं तर भागाकार तीच संख्या येते. हा 0 येण्याचा गुणाकाराचा नियम आहे. तिसरं पहा, कोणत्याही संख्येला 10ने भागल्यास एकक स्थानचा अंक हा बाकी असतो. तर हे बरोबर आहे. आता कसं तुम्हाला सांगते. आता 54ला आपण 10ने भागलं, उदाहरण. मग 10चा पाढा, आता 5 तर छोटे आहे, सुरुवातीला 2 अंक आपण घेऊ शकतो. मग 10 5 50. मग 54 मधून 50 गेले, बाकी किती उरली? 4. म्हणजे हा जो एकक स्थानचा अंक आहे तो बाकी उरतो, असंच आपल्याला सांगितले. म्हणजे क बरोबर आहे. अजून एक उदाहरण घेऊया. 95 भागिले 10. 10 90 90. 95 मधून 90 गेले, बाकी उरली 5. म्हणजे जो हा एकक स्थानचा अंक आहे तोच काय उरतोय? बाकी उरतोय. म्हणजे याच्यामधलं कोणतं विधान सत्य आहे? फक्त क. तर पर्याय क्रमांक 4 आहे, फक्त क. आता पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 707 भागिले 7 भागाकार दिलाय 11, म्हणजे उत्तर दिलंय आपल्याला 11. इथे सुद्धा पुढे 3 उदाहरणं आहेत. तर आता हा आपण भागाकार करत बसायचं का प्रत्येक वेळेला? तर नाही. आपण काय शिकलो? या दोन्हींचा गुणाकार केला तर आपल्याला ही संख्या मिळायला पाहिजे. आता 11 गुणिले 7 केले तर 11 7 77 आहे, म्हणजे हे चुकलेलं आहे. इथे 77 आहे का? इथे मध्ये 0 आहे, म्हणजे मध्ये पण 0 हवा होता. तर 11 7 77 म्हणजे हे चुकीचं आहे, अचुकीचं आहे. यानंतर पहा, आता 166ला 3ने गुणून पहा, आपल्याला हे उत्तर मिळते का? 166 गुणिले 3 गुणाकार करून आपण हे अशी उदाहरणं पटकन चेक करू शकतो. इथे भागत बसायचं नाही. साहित्रिक किंवा 3 सक 1808 हातचाला 1, साहित्रिक 18 आणि 19 9 हातचाला 1, 3 एके 3 आणि 1 4. म्हणजे हा भागाकार बरोबर दिलेला आहे. आले आपलं उत्तर 498. पुढे पहा. 64 भागिले 4. 13चा पाढा 4 पर्यंत म्हणा. 13 एके 13, 13 26, 13 39, 13 52. म्हणजे इथे 52 नाही, 64 आहे. म्हणजे हे चुकीचं आहे, अचुकीचं आहे आणि क चुकीचं आहे. आता 150 पहा. 150 भागिले 5. आता 3 5 15 आणि हा एक 0 उत्तरावर दिला तर 30 पंचे 150. म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला विचारले काय? चुकीच्या जोडीचा पर्याय कोणता आलाय? चुकीचं अ आणि क. या दोन्हींचा गुणाकार करून पाहायचा. ही संख्या मिळाली तर उत्तर बरोबर आहे. मग अ आणि क कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. पहा, इथे दिलाय पर्याय क्रमांक 3, अ आणि क. तर 3 नंबरचा पर्याय तुम्ही गोल रंगवायचा आहे. हे चेक करताना भागाकार करत बसायचं नाही. दिलेलं जे उत्तर आहे या दोन्हींची गुणाकार करा आणि ही संख्या जर मिळत असेल तर मग तुमचं उत्तर बरोबर आहे असं समजायचं. आता पुढे बघा.
पुढीलपैकी किती भागाकार बरोबर आहेत. आता इथे सुद्धा आपल्याला तेच चेक करायचंय. आता इथे भागाकार करत बसायचं का? नाही. तर आता पहा, या दोन्हींचा गुणाकार करा, ही संख्या मिळाली तर मग ते बरोबर आहे. 6 चोक 24 म्हणजे हे बरोबर आहे, 1 बरोबर आलं. 13 त्रिक 39 2 बरोबर आले. 9 सक 54 हे चुकले. 8 दुने 16 येते, हे पण चुकले. 6 पंचे 30 हे बरोबर आहे, म्हणजे 3 बरोबर आले आहे. 10 9 90 म्हणजे 4 बरोबर आले आहे. किती भागाकार बरोबर आले? 4. आपण कोणतंही कच्चं काम न करता तोंडी सुद्धा हे सोडवू शकतो. यानंतर पुढचं उदाहरण पहा. खालीलपैकी कोणत्या उदाहरणात भागाकार 7 व बाकी 4 उरेल? आता 55 भागिले 7 पटापट करून बघूया. 55 भागिले 7. आता 7 7 49 7 8 56 मग 7 7 49 50 51 52 53 54 55 किती उरले? 6. आपल्याला काय विचारले की भागाकार 7 आणि बाकी 4 उरेल. इथं मात्र आपली बाकी 6 उरली, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. पुढचं करून बघूया. 39 भागिले 5 39 भागिले 5. आता पहा, 5 5 25 5 36 5 7 35 5 48 5 7 35 35 9 मधून 5 गेले 4 0. आता पहा, भागाकार आला 7, बाकी उरली 4. आपल्याला विचारले काय? हेच विचारले की कोणत्या उदाहरणामध्ये भागाकार 7 आणि बाकी 4 उरेल? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे, ब. पण इथे फक्त ब दिलेलं नाही, इथे वेगवेगळे पर्याय दिले. तर आपण पुढचं सुद्धा तपासूया. आता 76 भागिले 9 पहा, 9 7 63 9 8 72 9 9 81 9 8 72 म्हणजे 76 मधून जर 72 वजा केले तर इथे पण बाकी 4 उरते आणि 9 8 72 इथे मात्र 8 येते, म्हणजे हे नाही येणार. यानंतर 60 भागिले 8 60 भागिले 8 करूया. पहा, 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 45 8 47 8 7 56 8 8 64 मग 8 7 56 आणि 60 मधून 56 गेले, उरले 4. म्हणजे हे सुद्धा इथे सुद्धा भागाकार 7 आणि बाकी 4 उरले. म्हणजे कोणतं? तर पहा, ब आणि ड. ब आणि ड मध्ये भागाकार 7 आले आणि बाकी 4 उरले. ब आणि ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं उत्तर. ब आणि ड मध्ये भागाकार 7 आले आणि बाकी 4 उरलेली आहे. आता पहा, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात बाकी 0 उरणार नाही? आता पूर्ण भाग गेला तर मग बाकी 0 उरेल, याच्यावरून आपण कळेल आपल्याला. आता पहा, 9 9 81 म्हणजे 81 मधून 81 गेले, बाकी 0 उरते, म्हणजे हे येणार नाही. यानंतर 7चा पाढा 98 पर्यंत म्हणा, याच्यामध्ये बाकी 0 उरेल का? नाही उरणार. इथे पहा, आता तुम्हाला समजण्यासाठी मी इथे तोंडीने सोडवता आपण प्रत्यक्ष करून बघूया. कुठे बाकी 0 उरणार नाही असं आपल्याला विचारले. आता पहा, 7 1 7 8 9 2 उरले, 7 चोक 28 म्हणजे इथे बाकी 0 उरतीये, म्हणजे हे येणार नाही. आता पहा, 6 1 6 उरले 3 वरून घेतला 1, 6 पंचे 30 म्हणजे इथे बाकी 1 उरली. यानंतर इथे पहा, 4 1 4 उरले 2 9 घेतलं, 4 पंचे 20 4 सक 24 4 7 28 28 इथे बाकी उरली 1. आपल्याला काय विचारले? कोणकोणत्या याच्यामध्ये बाकी 0 उरणार नाही? तर 91 आणि 69. 91 आणि 69 कुठे आहे? क आणि ड. तर क आणि ड कुठे दिले? पहा, फक्त क आणि ड पर्याय क्रमांक 1 ला आहे आपलं क आणि ड. तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्हाला पटकन भागाकार करून उत्तर शोधता आलं पाहिजे. काही ठिकाणी तुम्हाला तोंडी सुद्धा भागाकार करता आला पाहिजे. म्हणून ही सगळी उदाहरणं सोडवण्यासाठी आपले पाढे पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की रोज पाढे म्हणा. रोज पाढे जर तुम्ही पाहून म्हटले तर पाढे अजिबातही विसरत नाहीत. पाढे पाठ असल्याशिवाय आपल्याला गुणाकार आणि भागाकाराची उदाहरण अजिबात सोडवता येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये व्यवसाय 1 हाच आपला सोडून झालेला आहे. व्यवसाय 2 जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. कारण सगळी गणितं जर एकदम समजावून दिली तर कदाचित मुलांच्या लक्षात राहणार नाही. म्हणून भागाकाराचं जे हे आहे भागाकार याच्यामधला आपण व्यवसाय क्रमांक 1 सोडवलेला आहे. तर जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि स्वतः ही उदाहरणं पुन्हा एकदा सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू
नका चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अभ्यासाचे प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.